हे रामराज्यच आहे असं सांगत मोदी गॅरंटीचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात केला। पंतप्रधान आवास योजनेतील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं। यावेळी मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। नव्या सदनिका मिळवणाऱ्यांनी 22 जानेवारीला घरात दीपोत्सव साजरा करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं। या निमित्तानं 2024च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचारच झाल्याचं पाहायला मिळालं। ये चीजें देखता हूँ, मन को इतना संतोष होता है। इन हजारों परिवारों के सपने जब साकार होते हैं तो उनके आशीर्वाद मेरी सबसे बड़ी पूंजी होते हैं। सोलापुरात पंतप्रधान आवास योजनेतील सर्वात मोठ्या प्रकल्पाचं लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असे भावुक झाले। सोलापुरात रे नगर परिसरात 350 एकरवर उभारण्यात आलेल्या या वसाहतीतील 15,000 घरांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं। या घरात राहायला जाणाऱ्या मजूर आणि गरिबांना हे रामराज्यच असल्याचा निर्वाळा पंतप्रधानांनी दिला। या घरातून मोठी स्वप्न पहा, ती स्वप्न पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी त्यांनी यावेळी दिली। एकवचनी रामाचा उल्लेख करत त्याच आदर्शांवर सरकार चालत असल्याचं त्यांनी सांगितलं। मेरे परिवारजनों, हमारी सरकार पहले दिन से प्रयास कर रही है कि श्री राम के आदर्शों पर चलते हुए देश में सुशासन हो, देश में ईमानदारी का राज हो। ये राम राज्य ही है जिसने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास की प्रेरणा दी है। जब मैं इस प्रोजेक्ट का शिलान्यास करने आया था तब मैंने आपको गारंटी दी थी कि आपके घरों की चाबी देने भी मैं खुद आऊंगा। मोदी ने ये गारंटी पूरी की है। आप जानते ही हैं, मोदी की गारंटी यानी गारंटी पूरा होने की गारंटी। 22 जानेवारीला राम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी नव्या घरात दीपोत्सव साजरा करण्याचं आवाहन त्यांनी सोलापुरातील नागरिकांना केला। 22 जनवरी को अपने पक्के घर में शाम को राम ज्योति प्रज्वलित करेंगे। अगर राम के नाम पर अपने मोबाइल का फ्लैश चालू कीजिए और राम ज्योति का संकल्प लीजिए। आप सबके मोबाइल की फ्लैश चालू कीजिए, सबके, जिसके हाथ में मोबाइल फोन है, 22 तारीख शाम को राम ज्योति प्रगटाएंगे। यापूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारांवर टीका करत गरिबी हटावचे नारे दिले, मात्र प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही असं सांगत दलालांवर टीका देखील केली। हमारे देश में लंबे समय तक गरीबी हटाओ के नारे लगते रहे, लेकिन इन नारों के बावजूद गरीबी नहीं हटी। ऐसे सूत्र चलते थे, आधी रोटी खाएंगे। अरे क्यों भाई, आधी रोटी खाएंगे और तुमको वोट देंगे, ऐसा कहते थे लोग। क्यों आधी रोटी खाएंगे, मोदी है पूरी खाएंगे। देशातील 25 कोटी देशवासियांची गरिबी दूर केली हे सांगतानाच मोफत धान्य, एक देश एक रेशन कार्ड, महिलांसाठी शौचालय अशा केंद्रांच्या योजनांचा पट त्यांनी मांडला। या कार्यक्रमात राज्यातील पंतप्रधान आवास योजनेतून साकारलेल्या 90,000 घरांचं लोकार्पण करण्यात आलं। तसंच 8 शहरं आणि सोलापूरच्या 1700 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी देखील मोदींच्या हस्ते करण्यात आली। या घरकुलासाठी आग्रही असलेले माकपचे माजी आमदार नरसय्या आडम आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या कार्याचं कौतुक केलं। माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभास्ते झालं होतं। त्यावेळी मोदी जी म्हणाले होते, शिलान्यास हमने किया है,
चाबी देने के लिए भी हम ही आएंगे। त्यानुसार आदरणीय मोदीजी आज आलेत। यालाच म्हणतात मोदी गॅरंटी। मोदी जी की गारंटी सिर्फ कागज पर नहीं होती, सिर्फ लफ्जों में नहीं होती, बल्कि एक वास्तवता में होती है, हकीकत में बदल जाती है। देश के पंतप्रधान 9 जनवरी 2019 को उन्होंने कौंसिला रखा था 31,000 घर का, और आज हमको खुशी हो रही है ये 30,000 में 15,000 लोगों को चाबी देने के वास्ते खुद दिल्ली से पंतप्रधान आए हैं। तमाम सोलापुर के तरफ से उनका मैं जाहीर अभिनंदन करता हूं। तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलाय। इंडिया आघाडी आणि मवियाचा धसका पंतप्रधानांनी घेतलाय असं सांगतानाच मोदी मणिपूरला का जात नाहीत असा सवालही संजय राऊत यांनी विचारलाय। महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचा घेतलेला हा धसका आहे। प्रधानमंत्री जिथे त्यांना राजकीय फायदा आहे किंवा फायदा करून घ्यायचा तिथेच जात आहे। मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या 25 जागा असत्या तर ते मणिपूरला जाऊन थांबले असते। मणिपूरला लोकसभेच्या 2 जागा आहेत किंवा 3 जागा आहेत, त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांना मणिपूर महत्त्वाचं नाही। नाशिक पाठोपाठ पंतप्रधानांनी आठवडाभरात सोलापूरचा दौरा करत लोकसभेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचा असल्याचं दाखवून दिलंय। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, केंद्राच्या सामान्य माणसांसाठीच्या योजना आणि मोदींची गॅरंटी या मुद्द्यावर पंतप्रधानांचा भर होता। सोलापुरात या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं भाषणच पंतप्रधानांनी केल्याची चर्चा आहे। मोदींच्या गॅरंटीचं हे अपील सोलापूरसह महाराष्ट्रावर गारूड करणार का हे पाहावं लागणार आहे। चेतन सावंत आणि अनिकेत गायकवाडसह ओम देशमुख, पुढारी न्यूज, सोलापूर।